तू आरशासमोर उभी राहून जेव्हा कपाळाच्या मध्यभागी तुझ्या नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावतेस, तेव्हा नाकाच्या शेंड्यावर सांडलेल्या थोड्याशा कुंकवात मी सुद्धा असतोच. विश्वासाचं नाव धोका आहे, हे लक्षात ठेवा. लास्ट सीन लपवणाऱ्या डिजिटल जगात आपण ट्रस्ट शोधतोय. स्त्री सगळं सहन करते, पण आपल्या नवऱ्यावर कुणी प्रेम केलेलं तिला सहन नाही होत. प्रेम म्हणजे दोघांचा जीव एकाच शरीरात. काही नाही पासून ते सगळं होईपर्यंत साथ देणारी हवी. साथ सोडणाऱ्याला फक्त एकच कारण पाहिजे, निभावणारा तर मृत्यूच्या दारापर्यंत साथ निभावतो. बायकोची काळजी घेणं नवऱ्याचं प्रेम असतं, गुलामी नाही. कधीकधी ॲक्शनपेक्षा शब्द जास्त दुखावतात. तुला माझ्याशी भांडायचा हक्क आहे, सोडायचं नाही. पुरुषाची आवडती स्त्री त्याच्या कास्टचीही नसतेच, हे 100% खरं आहे. करून बर्बाद एका आईच्या मुलाला ती आपल्या बापाची वफादार मुलगी झाली. आपण पण किती वेडे असतो ना. कुणी आपल्याला महत्त्व देत नसताना तरीसुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो, पण त्या व्यक्तीला त्याची किंमत नसते. आवडतं नातं सांभाळून ठेवा. जर हरवलं तर गुगल पण नाही शोधू शकणार. गरज संपली की लोक एका क्षणात आयुष्यातून ब्लॉक आणि अनफॉलो करतात. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. विदेशात जाऊन 50,000 कमवण्यापेक्षा कितीतरी चांगलं आहे 20,000 कमवून संध्याकाळचं जेवण आपल्या परिवारासोबत खायचं. जे सुख कुठंच नाही, ते सुख तुझ्या मिठीत आहे. एक सक्सेसफुल नातं बनवायला दोघांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं, कारण जगामध्ये 100% परफेक्ट कोणीच नसतं. किती वेळ नुसतं एकटक पाहत राहावे, कोणीतरी हातात हात घेऊन मायेनं जवळ घ्यावे. प्रेम कणभर असावं, पण खरं असावं. तू माझ्या विश्वातलं सर्वात सुंदर चित्र आहेस आणि मी तुझा चित्रकार. मी तुझी आठवण काढावी आणि तिकडं तुझ्या अंगावर शहारा यावा, इतकंच काही ते हवं आहे मला. हा बोलू नयेच, काही नुसतं झुरत राहावे. तहानलेल्या ओठांनी नुसतं मुरत राहावे. तू माझा भूतकाळ नाहीस ना भविष्यकाळ, तू माझा खूप सुंदर आणि गोड वर्तमान काळ आहेस. जगावं पण तुझ्यासाठी आणि मरावं पण तुझ्याचसाठी.